करतो। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये अर्ज भरण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार या जिल्ह्यामध्ये जवळपास 5,33,000 अर्ज हे प्राप्त झालेले आहे आणि लाडक्या बहिणींचे 5,09,000 अर्ज हे या ठिकाणी पात्र करण्यात आलेले आहे। या आधारावरच येत्या 13 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय हे जळगाव जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। त्या कार्यक्रमाला जवळपास 40,000 लोकांची उपस्थिती राहील असा आमचा अंदाज या ठिकाणी आहे। सागर पार्क हे ठिकाण आम्ही त्या ठिकाणी निवडलेलं आहे। या आधारावर आम्ही आज आढावा बैठक घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये विविध जे लाभ आहे याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये तीर्थक्षेत्राला जाण्याकरता वृद्ध लोकांचा लाभ असेल, अन्नोदय जी योजना आहे त्याच्या बाबतीमधला असेल, अशा ज्या 7 योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी महिलांकरता, मुलींचं मोफत शिक्षण असेल किंवा जे मुलं 12वी पास आहे, ITI आहे, त्यांना प्रशासकीय कार्यालयामध्ये जे घेण्याकरता सूचना देण्यात आलेल्या म्हणजे 20 माणसाच्या मागे एक, तर अशांना ऑर्डर देण्यात यावी अशा करताना आम्ही आज 3 विद्यार्थ्यांना आज त्याची ऑर्डर पण या ठिकाणी देतो आहे। तर अशा सगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये आज या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली। या आढावा बैठकीमध्ये माननीय आमदार चिमणराव पाटील साहेब, आदरणीय आमदार राजू मामा भोळे हे सुद्धा उपस्थित होते। कलेक्टर महोदयांनी आणि SP महोदय किंवा CO सगळे उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या आपल्या डिपार्टमेंटला आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे आणि आपल्याला सुद्धा विनंती आहे की ही जी योजना या योजनेच्या मार्फत वेगवेगळे तर्कवितर्क या ठिकाणी लावले जात आहेत, पण मी एक जिल्ह्याचा मंत्री या नात्याने आणि आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्याला आवाहन करू इच्छितो की येत्या 17 किंवा 16 तारखेच्या आत 2 हप्ते या ठिकाणी या लाडक्या बहिणीचे टाकले जाणार आहेत। आणि ज्या अफवा आहेत की बजेट नाही आहे, तर 35,000 कोटीचं बजेट या ठिकाणी या योजनेकरता ठेवण्यात आलेलं आहे। तर अशा माध्यमातून मग MSCB आहे, ST आहे, याच्याबद्दल सगळ्या डिपार्टमेंटचे आम्ही या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की या कार्यक्रमाला आपलंसुद्धा सहकार्य आम्हाला मिळावं अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो। नाही, आता कसं आहे, माझ्याकडे प्रत्येक आपण बघितलं की 40 गाव, तर 40 गाव एकच तालुका आहे, त्यामुळे आपल्याला दिसताना 50चा आकडा दिसेल। पण जळगाव ग्रामीण म्हटलं तर धरणगाव तालुका वेगळा आहे, जळगाव तालुका वेगळा आहे। दोघांची जर बेरीज आपण केली, आता एरंडोल आणि पारोडा जर पाहिलं तर 44,000 आहे, पण असं जर आपण वेगळं पाहिलं तर एकीकडे 20 दिसतं आणि पारोड्यामध्ये 24 दिसतं। तर दोघांची जर आकडेवारी पाहिली तर आम्ही पाहिलं तर बरेच तालुके 50, 45, 48 असे आहे आणि अजूनही मुदत सुरू आहे। म्हणजे मेन अडचण एकच येते की ऑनलाईन करण्याकरता थोडी अडचण आम्हाला आहे। ते रात्रीच्या वेळेस साईट चांगली चालू असल्यामुळे मदतनीस, सेविका, TSP हे सगळे आपल्याला मदत करत आहे, त्यामुळे आमचा जो रेशो आहे मला वाटते तो आम्ही बरोबर पार करू। हे ऑलरेडी या ठिकाणी अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेलेच आहे। त्या योजनेची बाबतीमध्ये सगळी माहिती देण्यात येईल आणि ही योजना काही आजच संपणारी योजना नाही आहे, लक्षात ठेवा। ही योजना कायम सुरू राहणार आहे। आज जी मुलगी 20 वर्षाची आहे ती पुढच्या वर्षी 21 वर्षाची होणार। एखादा 60 वर्ष 61 वर्षापर्यंतचा हा लाभ आहे, आलं का लक्षामध्ये, तोपर्यंत हा लाभ त्यांना मिळणार आहे। ही योजना न बंद पडणारी, ही कायमस्वरूपी चालणारी योजना आहे। पण त्याच्यामध्ये जे गैरसमज आहेत, ते गैरसमज जे आजपर्यंत फैलत जाते, निगेटिव्ह विचार मांडले जात आहेत, त्याच्याकरता मुख्यमंत्र्यांनी बहिणींशी संवाद साधावा। ही योजना कशी आहे, ही योजना कशी चालणार आहे, महिलांकरता सरकारने काय केलेलं आहे, म्हणजे येणारा बाळ जे जन्माला येतं मुलगी म्हणून, तर ती 18 वर्ष होईपर्यंत 1,01,000 तिच्या अकाउंटवर कशी जातात। ही एकच योजना नाही आहे महिलांकरता। मुलींना मोफत शिक्षण देणारं हे आपलं पहिलं एकमेव राज्य आहे की ज्या राज्याने हा सगळ्यात क्रांतिकारी निर्णय घेतला। महिलांना अर्ध तिकीट देणारं हे पहिलं सरकार आहे। या ठिकाणी उपचाराकरता 5 लाख रुपये
जे देण्यात जातात त्याच्यामध्ये महिलांना मिळणार आहे. त्याच्यानंतर आज या ठिकाणी 1500 रुपये देणारं मध्य प्रदेशनंतर हे आपलं पहिलं सरकार आहे. आणि तीर्थयात्रेला जाण्याकरता वृद्धामध्ये जाणारे सगळ्या जे महिला पुरुष आहे यांच्याकरता यात्रा करून देणारासुद्धा हे पहिलं सरकार आहे. म्हणजे महिलांकरता सगळ्यात जास्त स्कीम देणारा मला वाटतं देशामधलं हे एकनाथरावजी खडसे साहेब आणि दोघे उपमुख्यमंत्र्यांचे शिंदेसाहेब आणि दोघं उपमुख्यमंत्री. आता ही बातमी नका करता तर दोघं उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मला तरी असं वाटतं की महिलांकरता एवढ्या योजना कुठेच झाल्या नाही. आज आपण बघतोय की 4 ऑर्डर्स आम्ही या ठिकाणी दिल्या. त्याच्यामध्ये आता ज्या 2000ची जी आपल्याकडे रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये 500-700 मुली सहज येतील. म्हणजे एवढं दालनं उघडं करून वेगवेगळ्या योजना सरकारने द्यावं. त्यामुळे फक्त माझी लाडकी बहीणच नाही तर बहिणींकरता किंवा सरकारने केलेल्या कामांकरता सुद्धा या कार्यक्रमाचा समावेश आहे. तुम्ही जर आकडेवारी बघितली 533,959 बरोबर, त्याच्यामध्ये मान्यता आहे 59366. म्हणजे डिफरन्स जर पाहिला आपण तर फार नाही आहे. त्याच्यामध्ये काही असं दिसतंय की आधार कार्डच्या माध्यमातून थोडी तक्रार येत आहेत. पण अधिकाऱ्यांना कलेक्टर महोदयांनी आणि आम्ही सगळ्यांनी सक्त सूचना दिलेल्या आहे की बारक्यासारख्या ज्या त्रुटी असतील ते आपण पूर्ण करून घ्या. आणि मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये सुद्धा अजून काही छाननी होईल, नवीन ते होऊ शकेल, पण फार नाही आहेत.